तर फायनली मी एकदाची रेडी झालेली होते आणि सर्व काही आवरून आता एकदाच पोहोचलो होतो बर्थडे पार्टीत. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर चला, सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा ब्लॉग करूया सुरू. आणि आज आत्ता सध्या वाजले 6:30 आणि आम्हाला जायचं होतं आता एक बर्थडे पार्टीमध्ये. तर तेच तयारी चालू आहे. म्हणजे घरातली आहे ना संपूर्ण अशी कामं आवरून घेतली, म्हणजे अजून बरीचशी राहिलेली आहे. तशी तर भाजी वगैरे तयार करून घेतलेली आहे. आणि मी आता आहे ना म्हणजे केस वगैरे विसरून घेतले होते आणि म्हणजे निघायच्या वेळी इतकी घाई नको व्हायला, कारण की आरू आणि तिचे पप्पा सुद्धा आहे ना मंदिरात गेलेले तर म्हणजे आरतीसाठी गेलेले तर ते. तर तोपर्यंत आहे ना मी इकडे स्वयंपाकाची थोडीफार तयारी केली, माझं थोडंफार आवरून घेतले आणि म्हणजे असं भरपूर असं काही करून घेतलंय काम, कारण की ती आली ना मग इतकी घाई पण नको व्हायला आणि लवकर निघायला पण. तर आज आहे आमच्या शेजारीच म्हणजे बर्थडे पार्टी आहे एका मुलीची, तर तिकडेच जायचं होतं. तर तोच असा स्पेशल असा ब्लॉग आहे आपला, तर नक्कीच म्हणजे शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटेल ना मला नक्कीच. तर चला, आता म्हणजे केस वगैरे आहे ना विसरून घेतले होते, फक्त आता कपडे वगैरे घालायचे आहेत, कारण की साडी वगैरे मी काही घालणार नाही, कारण की एवढी पण मोठी काही पार्टी नाही आहे, म्हणजे खूप मोठी थोडीफार आहे. म्हणजे काहीच इथे फॅमिली मेंबर्स वगैरे जे आहेत ना त्यांना बोलून करणार आहोत आम्ही. आमची म्हणजे सगळ्यांना मिळून अशी थोडक्यात बर्थडे पार्टी. ते तसे तर ते नव्हतेच करणार, कारण की म्हणजे त्यांच्या मिस्टरांची ड्युटी खूप अवघड आहे, काही एवढा वेळ पण भेटत नाही, पण त्यातली त्यात आता काढला वेळ तर करणार आहोत आता म्हणजे बर्थडे पार्टी. तर चला, आता म्हणजे 6:30 वाजले, 7:30चा टायमिंग दिलेला आहे त्यांनी, तोपर्यंत आवरून घ्यावं लागेल पटकन. तर बरंच असं झालेलं आहे, भाजी वगैरे बनवलेली आहे आणि आज सकाळी चपाती बनवली होती, तर आता भाकरी बनवायची, त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे. कपडे वगैरे वरती काढून ठेवलेत, स्कर्ट आणि टॉप घालणार आहे मी असा. तर चला, आता करूया सुरू. म्हणजे आवरायची तयारी, तिकडे जायची, कारण की पुन्हा बर्थडे पार्टी निघून जायची मग आपण लेट जायचं, तर ते बरोबर पण नाही वाटत. आणि हा आहे एक आमचा छोटासा कबड, म्हणजे ऑनलाईन बोलवलेला आहे मी. त्याचा व्लॉग तर आज मी तुमच्यासोबत म्हणजे काल शेअर केला आहे मी तुमच्यासोबत तो व्लॉग, की म्हणजे ती अलमारी आहे ना ऑनलाईन बोलवलेली आहे आणि खूप छान पद्धतीची आहे आणि कुठं पण आपण घेऊन जाऊ शकतो त्याला. म्हणजे संपूर्ण अशी फोल्ड पण होती ती आणि कशी पण म्हणजे कशा पद्धतीने पण म्हणजे आता जास्त करून तर आमच्यासाठी उपयोगीचं आहे, कारण की आज म्हणजे इथं 3 वर्षांनी परत दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग, तर असं म्हणजे नेण्याची पण सुविधा आहे. खरं तर ना ती आमच्या शेजारच्या दिदींनीच घेतली होती अशी, तर मी त्यांचे पाहून ऑर्डर केलेले आहे. तर मस्त अशी आहे आणि छानपैकी सगळे कपडे आमचे बसून जाते आणि वापरायचे देखील आणि कुठं जायचे देखील. तर तो सुद्धा व्लॉग ना मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पुढं, की म्हणजे कसं काय पद्धतीने मी ती सेट करणार आहे. तर मस्त अशी आहे आणि कलर पण खूप छान आला आहे, असा ब्ल्यू कलर आहे मस्त असा. एक मिनिट, मी समोरचा आहे ना कॅमेरा सुरू करून तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवते. तर असा त्याचा असा काही आहे ना अलमारीचा फायनल लुक आहे, म्हणजे एकदम आम्ही सेट वगैरे करून घेतलेली इथं वरती अशी म्हणजे ठेवून मस्तपैकी. आणि खाली आहे ना चेन्स वगैरे आहे म्हणजे ओपन करायला, त्याचबरोबर ना इथे आहे ना म्हणजे संपूर्ण असा कपावरती अटॅच करून बांधण्यासाठी जागा सुद्धा आहे आणि आतमध्ये भरपूर असे कप्पे पण दिलेले आहेत. तर म्हणजे ना संपूर्ण असा म्हणजे अलमारीचा ब्लॉग जर तुम्हाला पाहायचा असेल ना तर मी तो कालच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ऑलरेडी, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये ना त्याची लिंक देऊन टाकीन त्या व्हिडिओची. तर चला, आता आजची तयारी सुरू करूया बर्थडे पार्टीची जाण्याची. गिफ्ट वगैरे आहे ना म्हणजे घरी एक लंच बॉक्स आणलेला आहे मी देण्यासाठी गिफ्टमध्ये, तर तोच देणार आहे. मस्त असा आहे आणि छानपैकी म्हणजे शाळेत पण घेऊन जाता येईल, कारण की ती 4 वर्षाची कंप्लीट होईल आता, तर शाळेत म्हणजे न्यायला तिला उपयोगी पण येईल, अशा दृष्टीनेच काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे, तर त्याच दृष्टीने घेतलेलं आहे ते. मस्त असं आहे आणि छानपैकी तिला कायम वापरता येईल आणि कधी पण आणि म्हणजे कधी पण उपयोगी पडेल तिच्यासाठी. त्याचबरोबर घरी पण म्हणजे आपण कुठे पण कामासाठी किंवा बाहेर पण जाऊ शकतो, त्यामध्ये काही भाजी वगैरे घेऊन असाच आहे. तर मस्त असा गिफ्ट पण आता देणार आहे. तर चला, आता म्हणजे ना आवरण्यासाठी सुरुवात करूया. इथं भाजी वगैरे आहे ना मी बनवून घेतली होती, फक्त आता आहे ना म्हणजे काय राहिलं, भाकरी करायच्या राहिल्या होत्या, तर भाजी वगैरे मस्त बनवली होती. वालाची भाजी बनवलेली आहे आज, तर मस्त अशी
हे ना मस्त अशी आहे ना वालाची भाजी सुद्धा करून तयार होती. म्हणजे ना बीन्स केलेली होती मी आज वालाची भाजी, कारण की ती सब्जीमध्ये भेटली होती ना. खूप दिवस ठेवले तर खराब पण होत जाती. त्याचबरोबर पोळ्या पण आहेत ऑलरेडी सकाळच्या खूप, त्यामुळे ना मी 2 भाकरीच टाकणार आहे फक्त आल्यावर आता. म्हणजे ना आज जेवणामध्ये ना वालाची भाजी बनवली होती, ती पण म्हणजे सब्जीमध्ये आली होती ना तीच, कारण की खूप दिवस झाले आता खाल्ली नाही, त्यामुळे आज केलेली आहे. तर चला आता म्हणजे ना बर्थडे पार्टीमध्ये जाण्यासाठी तयारी करावं लागेल. म्हणजे मला पहिल्यांदा स्वतःच आवरावं लागेल, कारण की आरू आल्यावर मग तिचं आवरणं, मग नंतर फौजी तर त्यांचं आवरूनच घेते. पण कारण की ती झाली ना मला काय आवरून देणार नाही, यामुळं मी माझं पहिल्यांदा आवरून बसते, मग ती आल्यावर तिचं आवरण मग निघूया. तर आज घालणार आहे मी म्हणजे येलो कलरचं स्कर्ट आणि ब्ल्यू कलरचा टॉप आहे. ते मी घेतलं होतं ऑलरेडी राजस्थानमध्ये, पण एवढं काय म्हणजे खास काही घातलं नव्हतं इतक्या वेळा. तर म्हटलं आज घालावं, साधं आणि सिंपल आणि मस्त पण आहे छान असं, आणि लवकर कॅरी करून जातं पण येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आता त्याला ठेवून म्हणजे पेटीमध्ये इतके दिवस झालेत ना वापर नाही केला, यामुळे ना त्याला पहिल्यांदा इस्त्री करते आणि मग म्हणजे घालता येईल, कारण की खूप चुरगळलं आहे आता. आणि आमच्या आरू मॅडम पण आल्यात जाऊन, आणि इस्त्री करण्यासाठी या मदत करू लागते ना आता मला. आरू अगं ते हाताला लागन. आता इथे आहे ना पार्टीला जायला म्हणजे अर्ध्या ते पाऊण तास अजून राहिला होता, तर म्हटलं आहे ना पहिल्यांदा आहे ना इस्त्री वगैरे करून घेते ड्रेसला, त्याचबरोबर शर्टला पण फौजींच्या, कारण की खूप दिवस झाले आता पेटीत ठेवलेले होते ना, त्यामुळे स्कर्ट वगैरे खूप चुरगळलं होतं, त्यामुळे छान पण नाही वाटत. आणि कॉटनच्या कपड्यांना ना सारखी इस्त्री लागते, तर त्यामुळं ना झटकीपट त्याला इस्त्री पण करून घेतली. स्कर्ट आणि ब्ल्यू कलरचा टॉप असा छानपैकी ना तो घालून जायचा होता मला, तर त्याला पण केली. आणि हा मी ना राजस्थानला घेतला होता, याच्या डिझाईनवरून ना तुम्हाला म्हणजे ओळखू पण येत असेल, तो राजस्थान स्पेशल असा आहे, म्हणजे स्कर्ट आणि टॉप आहे, कायमची आठवण होईल ना, त्यामुळं मी घेतला होता तिकडे. तर मस्त असा होता आणि छान. आणि त्याचबरोबर ना फौजींच्या शर्टला पण करून घेतली, कारण की ते पण कॉटनचंच होतं आणि खूप चुरगळलं होतं, त्यामुळं म्हटलं आता माझ्यासोबत त्याला पण करून घेते. कुठं जायचं तुला आरू? कुठं जायचं? बर्थडेला जायचं ना? काय म्हणणार तू तिथं जाऊन? हॅपी बर्थडे म्हणणार ना दीदीला? म्हणणार ना? पडशीन हळूच. नवीन मेकअप केला आरूनी, जम्बो घातला फर्स्ट टाइम. इकडे बघा, मला दाखवा, इकडे दाखवा आरू, जम्बो दाखवा मला. छान मस्त मम्माकड छान चला आता म्हणजे ना अचानकच म्हणजे ना काय झालं की ड्रेस वगैरे घालायला काढला, इस्त्री वगैरे केली, पण अचानकच कॅन्सल झालं ड्रेस घालायचं, कारण की सर्व बायकांनी मिळून ठरवले की आता साडी घालायची, म्हणजे सर्वांनी रेग्युलर. तर चला आता साडीच घालते. आणि कोणती घालू ना याचं लई पंचायत पडली होती, कारण की 2-4 म्हणजे बऱ्याच साड्या आणल्यात, पण आता घातलेल्या आहेत सारख्या, पण आता प्लेन अशी आहे. आणि मी ते ना गावाकडे हळदी कुंकू होतं त्यावेळी घातली पण होती, तर असं वाटतंय तीच घालावं, छान आहे आणि मस्त लुक येतो नाईटला, तर तीच घालते. सगळ्यांनी मिळून ठरवलंय आणि मला पण आत्ताच कॉल आला ना, तर जाऊ दे आता तीच घालते. इस्त्री पण केली म्हणजे कपड्यांना, तर आता ते दिले ठेवून, कधीतरी यायला होतील, तर आता तीच घालणार आहे. तर दाखवते मी तुम्हाला कोणती. आणि हे आमच्या आरू मॅडमचं चाललंय खेळायचं काम माझ्या साडीसोबत. तर ही ती साडी आहे, म्हणजे संपूर्ण अशी प्लेन आहे आणि मस्त अशी नाजूक बॉर्डर पण आहे याला. तर मस्त अशी आहे, म्हणजे नाजूक बॉर्डर आहे आणि संपूर्ण अशी प्लेन आहे. तर मला आहे ना तीच आवडती सारखी, त्यामुळे आहे ना मी तीच घालते आता. खरं तर म्हणजे आहे ना म्हणजे ती मी एक फर्स्ट टाइमच घातली होती गावाकडे हळदी कुंकासाठी ना, आता तिचा सेकंड टाइम आहे. मी जेव्हा गावाकडे गेले होते ना त्यावेळीच घेतली होती ती, कारण की पूर्ण असा ट्रेंडच चालला होता गावाकडे या साडीचा, प्लेन आणि नाजूक बॉर्डर खूप जणांनी घेतली होती. आणि शक्यतो माझ्या भाऊजाईने पण घेतली होती, तिच्याकडे पण सेम आहे ही, हाच कलर आहे तो पण. तर मला इतकी आवडली होती ना, मी मम्मीला म्हटलं होतं की मला अशीच साडी पाहिजे प्लेन, आणि ती पण सेम टू सेम कलर पण, तर त्यामुळं मी तीच घेतली होती आणि माझी सगळ्यात फेवरेट साडी झाली आहे आता ती. तर चला आता तीच घालते आणि भेटूया बर्थडे पार्टीमध्ये गेल्यावर, तिथून पुढे आपला ब्लॉग करू सुरू. आणि इथं आमच्या आरू मॅडमचं आहे ना माझ्या साडीसोबत खेळणं चाललंय. तिचं तर संपूर्ण तसं आवरून घेतलं, जंबू वगैरे बांधला आणि फुल टी शर्ट घातलं होतं तिला, कारण की बाहेर खूप थंडी आहे ना, यामुळं तिला काय फ्रॉक वगैरे घातली. हॅलो, तर अशी आहे ना मस्तपैकी मी साडी वगैरे घालून आहे ना तयार झालेली आहे अजून काय. तर आता आहे ना जायचंय बर्थडेला, म्हणजे संपूर्ण असं आवरून घेतलंय, छान असं आहे ना मंगळसूत्र घालून घेतलं होतं लांब असं, म्हणजे मी ऑलरेडी ते आहे ना राजस्थानमध्येच बनवून घेतलं होतं ते, त्याचबरोबर झुमके पण घातले होते आणि मस्त अशी साडी आहे.
कलर वगैरे हातात येणं, सिंपल अशी घडी वगैरे टाकून घेतली आणि आता सगळं काही रेडी झाले, म्हणजे केस वगैरे सोडायचे फक्त आता. आणि झालं आता म्हणजे गिफ्ट वगैरे घेऊ आणि निघू. तर असं मस्त असं लुक आलेला आहे, असं छान. तर आता आहे ना इथं मस्तपैकी मी अशी रेडी झाले होते साडी वगैरे घालून, आणि मस्त अशी साडी दिसत होती. आणि पार्टीला जायचं म्हटलं की अशीच प्लेन आणि मस्त अशी नाजूक बॉर्डरची साडी छान वाटते इकडे, कारण की म्हणजे आजकाल बोर्ड साड्या एवढं कोणी घालत नाही एवढा बोर्ड लुक येण्यासाठी. तर मस्त असं आहे ना सिम्पलच केलं होतं लुक असा तयार. कानात झुमके वगैरे घातले होते आणि साडी घालून घेतली. त्याचबरोबर आहे ना लॉंग असं मंगलसूत्र घातलं होतं. थोडंसं असं म्हणजे आहे ना सिम्पल असा लुक क्रिएट केला होता मी. तर आता एकदाचं म्हणजे जिथे बर्थडे आहे ना तिथं आलं होतं ताईंच्या घरी. तर मस्त असं डेकोरेशन वगैरे झालेलं होतं इथं संपूर्ण असं. आणि इथं आहे ना आताच पहिल्यांदा ताई म्हणजे पाणी किंवा स्प्राईट वगैरे सगळ्यांना देत होत्या सुरुवातीला. तर ते काही घेतलं आणि मग नंतर बर्थडेची सुरुवात होणार होती. त्याच्या अगोदर भरपूर असे फोटोज व्हिडिओज वगैरे सगळ्यांनी तिच्यासोबत आहे ना व्हिडिओज ते काढून घेतले. केक कटिंगचं Happy birthday dear Yahi. Happy birthday to you. God bless you. May God bless you. मेरा इधर से जगा दे. अरु तू इकडे विचार. इधर देखो. तीन बसते. आरू को थोड़ा दो दीदी, थोड़ा थोड़ा थोड़ा. खाओ खाओ आरू खाओ. उसको पसंद नहीं की. चीज है कुछ नहीं है खाओ. आज सभी नहीं खा रहे हैं, पता नहीं. तर आता आहे ना इथे संपूर्ण असं केक कटिंग वगैरे सर्व काही झालेलं होतं. आणि आता आम्ही बसलो होतो असेच म्हणजे गप्पा मारीत सगळ्याजणी मैत्रिणी मिळून. तर मस्त असा कार्यक्रम झाला. बर्थडे सेलिब्रेशन पण खूप असं छान झालं. आणि आमच्या आरू मॅडम पण तिथे आहे ना दीदीसोबत मध्ये करत होत्या केक कटिंगला. पण ती काय थांबली नाही, कारण की ती तिच्या मम्मीला इतकी घाबरती ना आल्यापासून काय माहीत, पण खूपच घाबरती आहे. तर ती तशी गेलीच नाही त्यांच्याजवळ, लांबूनच थांबली होती. पण आज ती इतकी क्यूट दिसत होती ना, कारण की तिने फर्स्ट टाईम जंबो वगैरे बांधला होता असा बो. त्यामुळं ते सगळ्यांना इतकी क्यूट वाटत होती ना, सगळे तिला म्हणत होते की इकडे आरू इकडे, असं खूप असे म्हणजे तिला कॉमेंट देत होते छान छान. तर सगळ्यांनी फोटोज व्हिडिओज तिच्यासोबत काढून घेतले. त्याचबरोबर गिफ्ट वगैरे सगळं काही देऊन घेतलं. आणि आता आहे ना आम्ही सुद्धा म्हणजे गिफ्ट द्यायला गेलो तिला. तर मी पहिल्यांदाच सांगितलं होतं, मी त्यामध्ये ना एक लंच बॉक्स पॅक केला होता. तर तेच काही द्यायचं होतं तिला, तर ते देऊन घेतलं. आणि आज आरू मॅडमची तर लागली होती लॉटरी, कारण की तिला तर भेटले होते म्हणजे ना खूप सारे चॉकलेट्स वगैरे तिला तिथं भेटले होते. कारण की एवढ्या कॅडबऱ्या बघितल्या ना तिला जसं वेळ लागलं होतं, तर तिने माझ्याकडे आणून द्यायची आणि मला म्हणायची मला म्हणजे त्यातली काढून दे. तर तिला थोडीफार दिली तिने. आज ती घेतली मजा करून, कारण की मी तिला डेलीमध्ये काही एवढं देत नाही. आणि सर्व काही आता तिचं झालं काम आणि तिला थोडं खायला घालून घेतलं. मग इथे ना आम्ही सगळ्याजणी बसून आहे ना म्हणजे नाश्ता करत होतो. थोडक्यात ताईंनी केला होता नाश्ता, पण खूप असं छान प्रकारे केलं होतं ताट. तर मस्त असं आहे ना समोसा, त्याचबरोबर पॅटीस आणि चिवडा, फरसन, त्याचबरोबर केक आणि अजून पण म्हणजे भरपूर असं होतं चॉकलेट्स वगैरे. तर थोडक्यात ना असं मस्त असं नाश्त्याचं नियोजन पण त्यांनी केलं होतं. तर खूप छान प्रकारे असा कार्यक्रम वगैरे सर्व काही झालं. आणि आता सगळ्यात मेन म्हणजे ना आमचा डान्सचा प्रोग्राम सुरू होणार होता शेवटचा. खूप एन्जॉय केला आज. म्हणजे ना आयुष्यात पहिल्यांदा एवढं म्हणजे मी ओपनली डान्स वगैरे केला, किंवा मस्त असं आहे ना त्यांच्यामध्ये एवढं असं म्हणजे मिसळून गेले होते ना की कळलं पण नाही का. तर खूप छान प्रकारे आम्ही सगळ्या जणींनी मिळून खूप एन्जॉय केला आज. खूप छान प्रकारे आजचा कार्यक्रम पार पडला. तर मस्त असं आता आहे ना इथून पुढे आमचा डान्स सुरू झाला होता.
दीदी को बहुत फील आ रही है, दीदी को इतना खास नहीं लग रहा है।